गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून योग्य वेळी कर्जमाफी करू असं सरकारने सांगितलं होतं आणि आज त्याचीच आठवण शेताच्या बांधावरती आलेल्या मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना शेतकऱ्यांनी करून दिली। अतिवृष्टीमुळे प्रचंड नुकसान झाले आणि त्यामुळे आता तरी कर्जमाफी करा अशी आर्तहाक शेतकऱ्यांनी दिली आहे। पाहूया। साहेब ओला दुष्काळ आणि कर्जमाफी करा। ओला दुष्काळ दादा कर्जमाफी करा। 29 ला मुख्यमंत्री योग्य वेळ आली की तुमचं कर्ज माफ करू। आता ही योग्य वेळ आहे साहेब। नुकसानग्रस्त शेतीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी दौरे सुरू केले। ओला दुष्काळ जाहीर झाला पाहिजे। पंचनामे करून शेतकऱ्यांना तात्काळ मदत करा। पण या दौऱ्यात कर्जमाफी आणि ओला दुष्काळ जाहीर करण्यासाठी शेतकरी आक्रमक झाले। सोलापूरच्या दारफळ या गावामध्ये मुख्यमंत्र्यांना शेतकऱ्यांनी कर्जमाफीचा प्रश्न केला। ज्यावेळेस आपण टंचाई घोषित करतो साहेब ओला दुष्काळ आणि कर्जमाफी करा। ओला दुष्काळ आणि कर्जमाफी करा। टंचाई म्हणजेच दुष्काळ। टंचाईच्या वेळी ज्या उपाययोजना आपण सगळ्या करतो याला टंचाईत समजून तशा प्रकारच्या सगळ्या उपाययोजना या ठिकाणी आम्ही लागू करणार आहोत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना धाराशिवच्या कारंजा या गावामध्ये शेतकरी महिलेनं कर्जमाफीवरून आग्रह केला। योग्य वेळी कर्जमाफी करू असं ते म्हणाले होते। आता योग्य वेळ आहे असं शेतकरी महिला म्हणाली। आधी काय म्हणलं होतं योग्य वेळ आली की तुमचं कर्ज माफ करू। आता ही योग्य वेळ आहे साहेब। पहिला आहे बाबा ताई, आपल्या लोकांना आता या संकटातून बाहेर काढलं बरोबर। बाकी सगळं साहेब संकटातून काढलं। डिझास्टर मॅनेजमेंट आहे 2-3 दिवस हे होणार आहे। हे तुझा विषय ऐकून घे, पाया पडतो तुझ्या विषय ऐकून घे माझा। हे जे तू जे बोलते ते पुढचं बोलते। आता लोकांची गरज काय लगेच आता त्याला 2 वेळचं जेवण, त्याला कपडे बिपडे देणं ते आपण करू। तुझी काय गोष्ट मला सांग ना, मी बसलो नाही। तर सोलापूरच्या करमाळा तालुक्यातील कोर्टी गावात शेतकऱ्यांनी ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली आहे। पहिल्यांदा आपण त्याच्याबद्दल लक्ष घालू। हे पण महत्वाचं आहे, ते पण महत्वाचं आहे। पण आग्रह कुठला आहे आता माणसं तर इकडे लांबोटी गावात पूरग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी आलेल्या अजित पवारांना एका शेतकऱ्यानं कर्जमाफी करा म्हणजेच 2029 मध्ये तुम्हीच मुख्यमंत्री होणार असा विश्वासही व्यक्त केलाय। दादा कर्जमाफी करा। 29 ला मुख्यमंत्री दादा कर्जमाफीची गरज आहे। 29 ला मुख्यमंत्री तुम्हीच। तर ठाकरेंच्या शिवसेनेचे धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकरांनी सुद्धा पाहणी दौऱ्यात मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली आणि कर्जमाफी संदर्भात निवेदन दिले। पंजाब सारखं छोटं राज्य जे हेक्टरी 50,000 रुपयाची मदत जर करत असेल तर महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यानं का मागं राहायचं। आणि तुम्हाला सांगतो हेक्टरी 50,000 सुद्धा कमी आहे, पण किमान तेवढी तरी मदत त्या ठिकाणी मुख्यमंत्री महोदयांनी करावी अशी विनंती मी त्यांना पहिल्यांदा केली। आणि दुसरं मी त्यांना ही विनंती केली की विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी आपण शेतकऱ्यांना वचन दिलं होतं की आमचं जर सरकार त्या ठिकाणी महाराष्ट्रात आलं तर आम्ही शेतकऱ्याचा 7/12 पूर्णतः कोरा करू, पूर्णतः कर्जमाफी करू। मी त्या घोषणेची त्या वचनाची आठवण करून दिली। कर्जमाफीचा वायदा महायुतीनं निवडणुकीआधी केला, त्यानंतर 232 आमदारांच्या प्रचंड संख्येनं सरकार सत्तेवर आलं। योग्य वेळी कर्जमाफी करू असं सरकारनं सांगितलंही, त्यामुळे आता संकट ओढावलंय आणि हीच कर्जमाफीची योग्य वेळ आहे असं शेतकरी सरकारला सांगतायत। शरद पवारांच्या राष्ट्रवादीने तर रस्त्यावर उतरण्याचाही इशारा दिलाय। स्कॉलरशिपचे पैसे वेळेवर PhDच्या मुलांचे मिळत आहेत ना, लाडकी बहीण योजनेमध्ये नावं कमी होत आहेत आणि शेतकऱ्याचा तर कंबरडं मोडलंच आहे। आणि ज्या काळ्या मातीशी इमान राखणारा हा शेतकरी आहे, तुमचा आणि माझा अन्नधान्याचा प्रश्न सोडवणारा हा शेतकरी आहे, तो आज अडचणीत आहे। आणि त्याला सरसकट कर्जमाफी आणि ओला दुष्काळ हा तातडीने सरकारने खरं तर खूप उशीर झालेला आहे
मला असं वाटतं जर आता त्यांनी हे काही पाऊल उचललं नाही तर आम्हाला रस्त्यावर उतरल्याशिवाय दुसरा काही मार्ग नाही. ह्या गोष्टीचा भाऊ करू नका. विरोधकांना माझी विनंती आहे की तुम्ही करा, तुमचे फोटो लावा. तुम्हाला जर तसं मदत करायची असेल तर करा, फोटो लावून करायचे असेल तर करा, फोटो न लावता करायचे असेल तर करा. ढगफुटी सदृश्य पावसामुळे शेती वाया गेली. अशा तळ साचलेल्या शेतीतून एकही रुपयाचं उत्पन्न शेतकऱ्याला मिळणार नाही. पण बँकांचं कर्ज तर डोक्यावर आहेच. शिवाय पुढच्या हंगामापर्यंत कसं जगायचं हाही प्रश्न आहे. त्यामुळे आश्वासनाप्रमाणे कर्जमाफी करा अशी मागणी शेतकरी करतायत. धाराशिवहून प्रदीप कापसे आणि निखिल चव्हाणसह योगेश बोरसे, TV9 मराठी, सोलापूर. पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.